महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने प्रचंड मोठं असं यश मिळवलेलं आहे। कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात मोठा मॅन्डेट महायुतीला मिळाला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। महायुतीने 250 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवून महाराष्ट्रामध्ये दिमाखामध्ये सत्तेवर येणार हे स्पष्ट झालं आहे। भारतीय जनता पार्टीला 133 पेक्षा अधिक जागा मिळण्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे, तर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत। अजितदादा पवार ज्यांना फारशा जागा मिळणार नाही, फारसं यश मिळणार नाही असं बोललं जात होतं, त्या अजितदादा पवारांना देखील 40 जागी यश मिळालेलं आहे। त्यामुळे 250 पेक्षा अधिक जागा मिळवत महायुती सत्तेवर येणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे। वास्तविक ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली त्यावेळेस महायुती आणि महाविकास आघाडी हे दोनही काटेकी टक्कर होईल असं चित्र स्पष्ट झालं होतं। लोकसभेच्या निवडणुकीचा अनुभव, लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाचा अनुभव यामागे होता, मात्र लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या असतात हे यावरनं स्पष्ट झालं आणि महाविकास आघाडीला केवळ 55 जागांवर समाधान मानावं लागलं आहे। मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांची शिवसेना म्हणजेच खरी शिवसेना आहे हे या निकालावरनं स्पष्ट केलं आहे, कारण ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ 19 जागी विजय मिळवता आला आहे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला 15 जागी यश मिळालं आहे। काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते या निवडणुकीमध्ये पराभव झाले आहे। एकीकडे काँग्रेस पक्ष हा या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी होईल अशा वल्गना केल्या जात होत्या, मात्र काँग्रेस पक्षाला केवळ 20 जागी यश मिळालेलं आहे। त्यामुळे महाविकास आघाडीला न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं अपयश पदरी आलं आहे। या अपयशातनं आता त्यांना उभं राहणं हे अत्यंत कठीण काम असेल असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। अतिशय दिमागदार पद्धतीने 250 पेक्षा जास्त जागी विजय मिळवत महायुती आता लवकरच सत्ता स्थापन करणार आहे। श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा 38वा वर्धापन दिनोत्सव शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर ते सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे। त्यानिमित्ताने 3 दिवस श्री दत्तयाग यज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे, तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नईबाकर सर्व साई भक्तांना करीत आहे।